नमस्कार मंडळी, आज आपण सांडगे करणार आहोत. मिक्स डाळीचे सांडगे करायचे आहेत आपल्याला. खमंग, रुचकर आणि भाजीसुद्धा मस्त झाली पाहिजे असे सांडगे करायचे आहे. आतपर्यंत खुसखुशीत, अगदी कडकपणासुद्धा येणार नाही, जाळं कीड लागणार नाही, 1 वर्ष टिकतील अशा पद्धतीचे सांडगे आहेत. करायलाही सोपे, म्हणजे पटकन होणाऱ्या टिप्ससहित मी इथे सांगितलेले आहे. खूप वेळ लागणार नाही अशा पद्धतीने आपण इथे सांडगे घालणार आहोत. नाहीतर काय होतं, सांडगे घालायचे म्हणजे बराच वेळ जातो. तर अगदी पटकन आणि मस्त रुचकर असे सांडगे जर करायचे असतील तर तुम्हाला मी इथे परफेक्ट पद्धतीने सांगितलेले आहे. तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, अगोदर एक मोठा बाऊल घेतला आहे, म्हणजे त्यात डाळ भिजत घालता आली पाहिजे आपल्याला. त्यात 2 वाट्या मटकीची डाळ घ्यायची. मटकीची डाळ यासाठी घेतली कारण हे सांडगे जे आहेत ते अगदी रुचकर लागतात. मटकीची डाळ 2 वाट्या घ्यायची आणि मूग डाळ जी आहे बिना सालाची घ्यायची आहे. मूग डाळ ती 1 वाटी घ्यायची आणि हरभरा डाळसुद्धा आपल्याला 1 वाटीच घ्यायची आहे. तर असं 2 वाट्या मटकीची डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी हरभरा डाळ, असे 3 प्रकार आपण डाळीचे घेतलेले आणि वेगवेगळे भिजू घातले तरी चालतील. कारण हरभऱ्याची डाळ एकदम बारीक होत नाही. त्यासाठी काय करायचं, 2 मूग डाळ आणि मटकीची डाळ एकत्र घातली तरी चालेल आणि हरभरा डाळ वेगळी घालायची आहे. तर मी इथे तिन्ही डाळी वेगवेगळ्या भिजू घातलेल्या आहेत आणि स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि भिजत घालायचं आहे. वरती 1 इंच पाणी राहील अशा भिजत घालायचे आपल्याला, कारण आपण पूर्ण पाणी नंतर पाझरून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण पाणी काढून घेणार आहोत डाळीतलं. तर इथे डाळीत आपलं पाणी टाकून झालं आहे मूग डाळीमध्ये आणि तसंच आपण मटकीच्या डाळीमध्ये सुद्धा पाणी घालणार आहोत. तर डाळी भिजू घालताना फक्त काय करायचं आहे, त्याच्यावरती पाणी राहिलं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित भिजल्या जातील त्या. तर हरभरा डाळीमध्ये सुद्धा आपण इथे पाणी घालून घेणार आहोत. तर तिन्ही डाळी आपल्याला एकसारख्या भिजू घालायच्या आहेत. तर हरभरा डाळीतसुद्धा पाणी घातल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आणि ह्या आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहे, म्हणजे चांगल्या भिजतील आणि तुमचे सांडगे जे आहे ते अगदी ठिसूर येतील आतपर्यंत आणि शिजायलाही वेळ लागणार नाही. थोडे जर डाळी भिजायला कच्च्या जर राहिल्या तर तुमचे सांडगे काय होतील, कडक येतील. कडक जर आले तर शिजायलाही वेळ लागेल. तर त्यासाठी सुद्धा एक टिप्स आहेत. तर अगदी छान भिजण्यासाठी संध्याकाळीच भिजू घालायचे आणि सकाळी सांडगे घालायचे. 4 ते 5 तासात डाळी एकदम चांगल्या भिजत नाही आहेत. तर सकाळ झाल्यानंतर मी डाळ बघते, मस्त हरभरा डाळसुद्धा छान भिजून झाली आणि दुसऱ्या डाळीसुद्धा आपल्या व्यवस्थित भिजून झालेल्या आहेत. तर काय करायचं आहे आपल्याला, अगोदर या डाळीवरचे झाकणं काढायचे आणि आपल्याला भिजलेल्या डाळीतलं पूर्ण पाणी चाळणीच्या सहाय्याने झिरपून घ्यायचं आहे आणि डाळीवरती ठेवायचं आहे. तर इथे हरभरा डाळ आपण अगोदर काढून घेतो आहे आणि मिक्सरमधून सुद्धा अगोदर काढून घ्यायची, स्पेशल काढून घ्यायची. नंतर दुसऱ्या डाळी आपण एकत्र काढल्या तरी चालतील, कारण हरभऱ्याची डाळ निघायला वेळ लागतो आणि बारीक व्हायला बाकीच्या जास्त बारीक होतील, म्हणून हरभऱ्याची डाळ अगोदर बारीक करून घ्यायची. तर आपण पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर दुसऱ्यासुद्धा डाळीचं पाणी काढून घेतो आहे. तर मटकीची डाळसुद्धा आपण चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. पाणी पूर्ण झिरपून घ्यायचं, जास्त ओलं पाणी ठेवायचं नाही आहे. कोरडीही करायची नाही, पण पाणी पूर्ण झिरपून घेतलं की म्हणजे आपले सांडगे जे आहेत जास्त पातळ जर झाले तर कडक येतील आणि अति घट्ट झाले तर अगदी सुटून जातील, म्हणजे दाणे दाणे होईल, त्याचं एकसारखा आपला सांडग्याचा आकार येणार नाही. त्यासाठी थोडंसं पाणी त्यामध्ये ओलावा असला पाहिजे. तर दोन्ही डाळी मी एकत्र पाणी काढून घेतलं आहे. चाळणीमध्ये आपल्या पूर्ण डाळी पाणी झिरपायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण काय करणार आहोत, हरभरा डाळ जी आपण काढून घेतलेली आहे पाणी काढून, ती अगोदर काढून घेणार आहोत. तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढायची डाळ, म्हणजे पटकन निघेल. तर काय करायचं, हरभरा डाळ आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे. बिना पाण्याची आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मस्त बारीक होईल तुमची डाळ. तर आपण बिना पाण्याची काढून घेतलेली आहे. एक ताट घ्यायचं आहे मोठं आपल्याला, म्हणजे आपल्या सारण पूर्ण एका ताटात बसलं पाहिजे असं ताट घ्यायचं, किंवा पातेलं घ्या, काहीही घ्या. तर मी ताटात आपली डाळ काढलेली जी वाटण करून घेतलं आहे बारीक, ते काढून घेते. तर इथे हरभरा डाळीचं आपलं पूर्ण वाटण झालं आहे आणि ते वाटण झाल्यानंतर दुसरं काय करायचं, त्याच भांड्यामध्ये आपल्या ज्या डाळी आहे मूग डाळ आणि मटकीची डाळ, त्या आपल्याला काढून घ्यायच्या. त्यासुद्धा बिना पाण्याच्या काढायच्या आहे, म्हणजे काय होईल, आपले ठिसूर असे खमंग आणि ठिसूर सांडगे येतील. तर त्यामध्ये पूर्ण डाळ काढून घेतल्यानंतर शेवटच्या भांड्यात काय करायचे, 10 ते 12 मी इथे लसण पाकळ्या घेतल्यात. तर लसण पाकळ्या डाळीसोबत काढून घ्यायच्या, म्हणजे आपल्या पूर्ण डाळीला वास मस्त येईल. तर ते सुद्धा आपण त्यात काढून घेतलं आहे. लसण पाकळ्या काढून घेतल्यानंतर आपला लसणाची पेस्ट जी आहे डाळीसोबत बारीक झालेली आहे आणि पूर्ण सांडग्यामध्ये आपण लसणाची पेस्ट मिक्स करून घेतली. नंतर काय करायचं आहे, चांगला 1 ते 2 वाट्या आपल्याला कोथिंबीर घ्यायचं आहे. तर कोथिंबीर आपण घालून घेतो आहे. कोथिंबीर घालून घेतल्यानंतर काय करायचं, 2 चमचे लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे. अर्धा चमचा हिंग घालायचे. हिंगाने छान मस्त खमंग वास येतो आहे. आणि धणे जाडसर वाटून घेतलेले धणे, कच्चेच धणे घालायचे आणि सोपसुद्धा 1 चमचा. धणे 2 चमचे घातले मी, सोप 1 चमचा घालायची आहे. जाडसर वाटून घेतले दोन्ही वाटण आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे. तर झालं आहे आपलं, सांडग्याची तयारीसुद्धा झालेली आहे, म्हणजे घालायला रेडी झालेली आहे. थोडासा कोथिंबीर अजून असेल तर अजूनही घातला तरी चालेल. तर ते व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, म्हणजे पाणी हाताला लागत नाही आहे. तरी व्यवस्थित आपले सांडग्याचं जे सारण आहे ना, ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर वाटलं तर कोथिंबीर अजूनसुद्धा घालू शकता. तर मी ते थोडंसं परत कोथिंबीर घालून घेते, म्हणजे आपल्याला थोडासा कोथिंबीर कमी वाटतो आहे.
तर अजूनसुद्धा ताजा घालायचा, वाळलेला घालायची गरज नाही. तुमचे सांडगे खराब होणार नाहीत, कारण सांडग्याबरोबर हा कोथिंबीरसुद्धा वाळून निघतो. तर कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, तुम्हाला सोप्या पद्धतीने जर घालायचं म्हटलं तर एकसारखे तुमचे सांडगे येत नसतील, त्यासाठी काही टिप्स आहेत. तर एक ग्लास घ्यायचा आहे आपल्याला आणि तुमची मिठाची बॅग जरी कमी असेल ती घ्यायची आहे. आणि माझ्याकडे पायपिंग बॅग आहे म्हणून मी पायपिंग बॅग घेतली. तर मिठाची बॅग घेतली आणि कोपरा जरी काटला त्याचा आणि एकसारखा आकार, आपल्याला ज्या आकारात सांडगे घालायचे असतील, छोटे छोटेच असतात ते सांडगे, तर त्या आकाराने आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि पायपिंग बॅगने आपल्याला काय करायचं, एक चमचा घ्यायचा आहे, चमच्याची दांडी घ्यायची आहे आणि आपल्याला एकसारखे सांडगे घालून घ्यायचे. अगदी पटकन होतील, तुम्ही ट्राय करून बघा. एकसारखे सुद्धा येतील, दिसायलाही छान दिसेल, कारण आपण हे बारीक जे सांडगे आहे मिक्स डाळीचे, हे चुरा करून भाजीमध्ये घालत नाही, अख्खे घालतो. त्यामुळे काय होतं, मस्त दिसायलाही छान होतात आणि व्यवस्थित घातल्यासुद्धा जातात. तर हे सुद्धा आपण अशा पद्धतीने घालू शकतो. आणि तुम्हाला याने जर वेळ लागत असेल तर काय करायचं, हाताने सुद्धा सोपे आहेत घालायला, तेही वेळ लागत नाही. हाताने तर आपण रेग्युलर घालतोच, पण हे अगदी सोपे जातील आणि एकसारखे येतील. तर इथे मी काय केलं आहे, कापड आथरून घेतलं आहे, वरती त्याला थोडंसं पाण्याने पुसून घेतलं आहे व्यवस्थित. तेल लावायची गरज नाही आहे, कारण सांडगे आपण बिना तेलाचे, म्हणजे तेलाचा कुठेही वापर न करता आपण इथे सांडगे घातलेले आहे. तर आपल्याला काय करायचे, व्यवस्थित आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आणि सांडगे घालायला वेळसुद्धा लागत नाही. त्याने सुद्धा घातले आपण, बॅगने सुद्धा घातले तरी सांडगे पटकन होतील आणि हाताने जरी घातले तरी व्यवस्थित होतील. तर इथे व्यवस्थित आपले पूर्ण सांडगे घालून झालेले आहेत. ताटातले सुद्धा तुम्हाला दाखवले ते घालून झालेत आणि हाताने घातलेले सुद्धा घालून झालेत, ते सुद्धा एकसारखे आलेले आहेत. तर आपले भरपूर असे इतक्या डाळीत, म्हणजे आपण ज्या 4 डाळ वापरलेले 4 वाट्यात, तेवढ्यात भरपूर सांडगे झालेले आहेत. तर सांडगे घालून झाल्यानंतर चांगले आपल्याला 2 दिवस उन्हात वाळू द्यायचे. अगोदर घरात घातले आणि नंतर उन्हात टाकले तरी चालतील. तर व्यवस्थित आपले वाळून झाल्यानंतर मी तुम्हाला 3ऱ्या दिवशी दाखवते आपले सांडगे मस्त वाळून झालेले आणि हवेने गोळासुद्धा झालेले आहेत. ताटातले सुद्धा वाळून झाले होते, त्यात एकसारखे मी भरून घेतलेले आहेत. खमंग वाळू आपल्याला व्यवस्थित वाळू द्यायचे, म्हणजे जाळं लागलं नाही पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित 2 ते 3 उन्हं द्यायचे. त्यानंतरच आपल्याला सांडगे उन्हातच भरायचे आहेत. परत ऊन ज्यावेळेस असतं, संध्याकाळी थंड झाल्यानंतर सांडगे डब्यात भरायचे नाही आहे. नाहीतर काय होईल, थंड झाल्यानंतर तुम्ही सांडगे जर भरले तर कीड लागू शकतो. तर उन्हात गरम गरम असताना सांडगे आपल्याला मस्त डब्यात भरून ठेवायचे, म्हणजे सांडगे तुमचे छान राहतील. तर अगदी सोपे आणि पटकन होणारे आणि रुचकर असे सांडगे आहे. शिजायलाही सोपे जातील, म्हणजे वेळ लागणार नाही. आणि पटकन आपल्याला रसासोबत किंवा तोंडी लावायला वरण भातासोबत जरी भाजी करायची म्हटलं तर सांडग्याची भाजी अगदी मस्त लागते. या ट्राय करून बघा. अगदी सोपे आणि पटकन होणारे सांडगे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.